नमस्कार, जय शंकर दत्तगुरु, शुभ दीपावली. आजचा हा व्हिडिओ आहे धनत्रयोदशी विशेष. धनत्रयोदशी अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. या धनत्रयोदशीला धनतेरस असंही म्हटलं जातं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजे दीपावली. दीपावलीचा हा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. आपल्या धनाची पूजा करावी आणि आपल्या घरामध्ये धन्वंतरी देवतेची कृपा प्राप्ती व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ज्या पद्धतीने दीपावलीच्या लक्ष्मी पूजनाला महत्व आहे, तितकंच महत्व सुद्धा धन्वंतरी देवतेच्या पूजनाचं मानलं जातं. अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. जेव्हा असुरांसोबत इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणासाठी समुद्र मंथन केलं, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी देवता अमृत कुंभ घेऊन बाहेर आले. म्हणून धन्वंतरी देवतेचीही या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पूजा केली जाते. म्हणून ह्या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. धनत्रयोदशी या सणामागे काही छोटी कथा आहे. असे म्हणतात की हेमा नावाचा राजा होता. हेमा नावाच्या राजाचा राजपुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. हे राजाला माहित असतं. आपल्या पुत्राने जीवनाचे सर्व सुख उपभोगेपर्यंत जिवंत राहावं म्हणून राजा आणि राणी त्याचे लवकर लग्न करतात. लग्नानंतरचा चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. त्या रात्री त्याची पत्नी त्या राजपुत्राला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार तसेच सोन्या चांदीने परिपूर्ण भरले जाते. सर्व महालामध्ये मोठ्या मोठ्या दिव्यांनी लखलखाट केला जातो. की त्यावेळेस वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून त्या राजपुत्राला जाग ठेवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा यमदेवता त्या राजपुत्राचे प्राण घ्यायला येतात, त्यावेळेस या सोन्या चांदीने आणि ह्या रोषणाईने यमदेवतेचे डोळे दिपले जातात आणि यमदेव पुन्हा आपल्या यमलोकामध्ये परत जातात. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचवले जातात. अशी ही दंतकथा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे. म्हणून या दिवशी आपण घराच्या बाहेर सायंकाळी एक दिवा लावत असतो आणि ह्या दिव्याचं टोक दक्षिण दिशेला करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार केला जातो आणि आपल्या वास्तूमध्ये अपमृत्यू टळावा यासाठी प्रार्थना केली जाते. याला यमदीपदान असंही म्हणतात. त्याच प्रमाणे आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्यशास्त्रामध्ये अभ्यास करणारी मंडळी या दिवशी धन्वंतरी देवतेचे पूजन करतात. प्रसादामध्ये कडुलिंबाच्या पानांची बारीक केलेली तुकडे आणि साखर असे आपल्या लोकांना देत असतात. यात मोठा अर्थ आहे. कडुलिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृत तत्व देणारे आहे, हे त्यातून प्रतीत होतं. कडुलिंबाची 5-6 पाने जर रोज खाल्ली तर सर्व व्याधी दूर होतात असं म्हटलं जातं. कडुलिंबाचे इतके सारे महत्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. म्हणून या दिवशी तोच नैवेद्य धन्वंतरी देवतेचा प्रसाद म्हणून खाल्ला जातो. भारतामध्ये काही ठिकाणी धन्वंतरी देवतेच्या पूजनाच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची प्रथा मानली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला जे जे काही छोटे उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सर्वप्रथम आपल्या घरामध्ये जर पैसा स्थिर राहत नसेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तर अशा व्यक्तीने धनत्रयोदशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचा एक गल्ला खरेदी करा आणि आपल्या धन्वंतरी देवतेपुढे बसून त्या गल्ल्यामध्ये 5 कॉइन ठेवा आणि त्यामध्ये रोज नवीन शिक्के, रोज कॉइन जमा करत जा. हे कॉइन टाकताना आपण ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा किमान 5 माळा जप करून रोज तुम्ही त्या गल्ल्यामध्ये जर पैसे टाकत गेलात आणि 1 वर्षानंतर त्या गल्ल्यातली काही रक्कम काढून त्याच्यातली 10% रक्कम ही दान करा आणि उरलेले पैसे तुम्ही घरात वापरा. ही पद्धत जर तुम्ही कंटिन्यू सुरू केली, सातत्याने हा उपाय सुरू केला, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये धन्वंतरी देवतेची कृपा व्हायला सुरुवात होईल. घरामध्ये धन स्थिर राहायला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे मी नेहमी सांगत असते, की आपण आपल्या घराची साफसफाई केलेलीच आहे.
एक जादुई स्प्रे आपण ह्या देवतेच्या पूजनाच्या दिवशी बनवायचा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये एका बॉटलमध्ये गुलाब पाणी, गोमित्र, कापूर, अत्तर, गंगाजल हे सगळं एकत्र करायचं आहे आणि याचा छानसा स्प्रे आपण आपल्या घरामध्ये दिवसातून किमान 3 वेळेस तरी स्प्रे करायला सुरुवात करा. ह्या उपायाने आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी स्थिर व्हायला नक्कीच सुरुवात होईल. या दिवशी आपण काय-काय खरेदी करावं? धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करा असं सगळेजण सांगतात. पण सगळ्यांनाच ते शक्य होतं असं नाही. तर या दिवशी किमान मी ज्या वस्तू सांगते त्या वस्तूंपैकी किमान 2 वस्तू तरी आपण या दिवशी खरेदी केल्या पाहिजे. त्यापैकी आहे पहिली 2 नवीन झाडू. 2 नवीन झाडू या दिवशी खरेदी करायचे आहे आणि 1 झाडू आपल्याला कुठल्याही धर्मस्थळी गुप्त दान म्हणून ठेवायचा आहे. तिथे कोणालाही न सांगता आपण हा झाडू त्या ठिकाणी दान करणार आहात आणि उरलेला दुसरा 1 झाडू आपण आपल्या वास्तूमध्ये घेऊन येणार आहोत. त्यासोबत आपण पिवळा कपडा खरेदी करू शकतो. धने खरेदी मात्र या दिवशी अवश्य करावे. धने धण्यांची जी काही आपण लावण करतो, तर ते दुपटीने वाढतात. त्यांचा वाढण्याचा स्पीड हा अधिक असतो. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये येणारी लक्ष्मी सुद्धा मल्टिपल पद्धतीने वाढत राहो, यासाठी धने आपण आपल्या घरामध्ये खरेदी केले पाहिजे. सोनं, चांदी त्यासोबत लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती या दिवशी आपण खरेदी करणं गरजेचं राहील. कमलगट्ट्याची माळ सुद्धा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकतो. मोती शंख आपल्या पूजेमध्ये असणं महत्वाचं राहील. श्रीयंत्राची सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून आपल्या वास्तूमध्ये विधिवत पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करून श्रीयंत्र स्थापन करणं महत्वाचं मानलं जातं. आपल्याला मनी कॉइन स्टोन जर मिळत असतील, तर मनी कॉइन स्टोनची सुद्धा खरेदी या दिवशी केली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी म्हणजे झाडू, शिरई ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण लक्ष्मी मानतो. ही लक्ष्मी सुद्धा आपण धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायची आहे. आणि सगळ्यात उपाय म्हटलं तर लक्ष्मीपूजन धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला पूर्ण वर्षभर पुरेल असं एक मीठ आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे. मीठ जे वर्षभर तुमच्या वास्तूमध्ये पुरणार आहे, या प्रमाणामध्ये आणून आपल्या घरातलं मीठ हे काचेच्याच बरणीमध्ये ठेवा आणि तुमच्या घरामध्ये येणारी लक्ष्मी स्थिर व्हायला नक्कीच मदत होईल. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आज तुम्हाला मी धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही सर्वजण अ, धन्वंतरी देवता आणि माता महालक्ष्मीची पूजा करणार आहात. त्यासोबतच एक उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. 5 लवंग लाल कपड्यामध्ये बांधा. आपली धन्वंतरी देवतेची धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याकडे असणाऱ्या धनाची पूजा ही केली गेली पाहिजे आणि त्या सर्व गोष्टींवर धन धणे हे थोडे-थोडे अर्पण करून गूळ आणि धण्याचा नैवेद्य आपण त्या पूजेला दाखवला पाहिजे आणि त्यानंतर आपण हा एक छोटासा उपाय अवश्य करू शकतो. 5 लवंगा लाल कपड्यामध्ये बांधून देवापुढे बसा. देवीला हळदी-कुंकू वाहून आपल्या कपाळाला हळद, चंदन, केशर आणि दही मिश्रित तिलक करा. नीट लक्षात घ्या, दह्यामध्ये हळद, चंदन, केसर एकत्र करून असा तिलक आपल्या आज्ञाचक्रावर आपल्याला लावायचा आहे आणि पुढे जो मी तुम्हाला मंत्र सांगत आहे, हा मंत्र आपण किमान 1 माळ आणि जास्तीत जास्त 8 किंवा 11 माळा हा जप करणं गरजेचं राहील. मंत्र नीट ऐका. ओम श्रीम ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. मंत्र पुन्हा एकदा सांगते. ओम श्रीम ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. या मंत्राचा जप करत आपण त्या 5 लवंगा लाल कपड्यामध्ये ज्या बांधल्या आहेत, त्या हातात घेऊन अभिमंत्रित करायच्या आहे. नंतर प्रार्थना करून आपण कुबेर देवतेचा सुद्धा जप करायचा आहे. ओम श्री कुबेराय नमः किंवा ओम श्री यक्षराजाय नमः. हा जप सुद्धा कुबेर देवतेचा आहे आणि हा जप करणं सुद्धा तितकंच महत्वाचं राहील. आणि नंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी अशी प्रार्थना करायची आहे. 1 रुपयासोबत हे लवंग आणि ज्या 5 लवंगा लाल कपड्यात बांधल्या आहेत, त्या 1 रुपयासोबत आपल्या देवघरामध्ये रात्रभर ठेवणार आहोत आणि दुसरे दिवशी स्नान करून त्या लवंगा आणि तो रुपया आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवणार आहोत.
इतका सुंदर आणि छान हा उपाय आपण धनत्रयोदशीच्या दिवशी अवश्य करणार आहोत. धनत्रयोदशीच्या दिवशी एकूण किती दिवे लावावे? धनत्रयोदशीच्या दिवशी आपण घरामध्ये 13 दीप प्रज्वलित करून कुठे-कुठे लावायचे आहे आणि कशा पद्धतीने लावायचे ते नीट ऐका. गणेशाला जो दिवा लावला जातो, त्यामध्ये आपण एक वेलची टाकायची आहे आणि हा दिवा शुद्ध तुपाचा लावायचा. पहिला दिवा गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये लागेल, त्याच्यामध्ये एक वेलची टाकलेली असेल आणि तो शुद्ध तुपाचा राहील. दुसरा दिवा माता महालक्ष्मीच्या मंदिरात लावायचा आहे. तो सुद्धा शुद्ध तुपाचा असेल आणि त्याच्यामध्ये थोडे केसर टाकले जातील. तिसरा दिवा धन्वंतरी देवतेला लावायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, मॅम धन्वंतरी देवतेचं मंदिर, तर तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये ईशान्य कोपऱ्याला हा तिळाच्या तेलाचा दिवा लावणार आहात आणि ह्या तिळाच्या तेलाच्या दिव्यामध्ये एक लवंग आपण टाकणार आहोत. हा दिवा आपल्या वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात राहील. चौथा दिवा आपल्याला रात्री लावायचा आहे यमदेवतेसाठी. यमदेवतेचा हा दिवा लावताना एक कवडी, शक्यतो हा दिवा कणकेचा असेल तर अतिउत्तम. त्याच्यामध्ये मीठ घालू नका. कणिक आणि थोडी हळद एकत्र करून तो दिवा लावा आणि हा दिवा मोहरीच्या तेलाचा असेल तर अतिउत्तम. त्याच्यामध्ये तुम्ही एक पांढरी कवडी टाकून दक्षिण दिशेला तोंड करून घरातील अपमृत्यू टळावे यासाठी प्रार्थना करून हा दिवा तुम्ही रात्री लावू शकता. 5वा दिवा लागतो चित्रगुप्तासाठी. तो सुद्धा आपल्या घराच्या बाहेरच लागेल. त्याच्यामध्ये तिळाचं तेल आपल्याला टाकायचं आहे. 6वा दिवा जो लागतो तो आपल्या तुलसी मातेला लागेल. या तुळशीला दिवा हा शुद्ध तुपाचा लावायचा आणि त्याच्यामध्ये 7 दाणे हिरवे मूग आपल्याला टाकायचे आहेत. 7वा दिवा लागतो आपल्या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी. त्याच्यामध्ये थोडंसं अत्तर कुठलंही असू द्यात, थोडंसं अत्तर आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि हा दिवा असणार आहे तेलाचा. हा तेलाचा दिवा आपण जिथे पिण्याचं पाणी भरून ठेवतो त्या ठिकाणी लावला, तर आपल्या पितरांसाठी हे पितृस्मरण नक्कीच होणार आहे. 7वा दिवा पिण्याच्या पाण्याजवळ. 8वा दिवा लागतो आपला गोमातेसाठी. आपल्या घराजवळ जर गाईचा गोठा असेल, तर त्या ठिकाणी आपण दिवा लावून यायला पाहिजे. जर नसेल, तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये जी गाय वासराची पूजा केली, त्यांच्या समोर सुद्धा हा गोमातेचा दिवा तेलाचा लावला तरीही चालतो. 9 नंबरचा दिवा आपल्या वास्तूच्या ब्रह्मस्थानामध्ये लावायचा आहे. ब्रह्मस्थानामध्ये जो दिवा लावणार आहोत, तो दिवा हा पंथी असली तरीही चालेल, पण त्या पंथीच्या खाली थोड्या अक्षदा टाका. हा दिवा तेलाचा असेल, पंथीच्या खाली अक्षदा टाकून त्यावर दिवा लावायचा आहे. पंथीच्या मध्ये अक्षदा टाकायच्या नाहीये, फक्त तेलाचा दिवा, तिळाच्या तेलाचा लावला तरीही चालेल. 10वा दिवा आपल्या गच्चीवर लागेल, ज्याला आपण आकाश दीपदान म्हणतो. गच्चीवरचा दिवा याच्यामध्ये 7 पिवळ्या मोहरीचे दाणे जर टाकले, तर तुमच्या घरामध्ये येणारा अरिष्ट दूर व्हायला नक्कीच मदत होईल. 7 पिवळ्या मोहरीचे दाणे टाकून गच्चीवर तेलाचा दिवा आपल्याला रात्री लावायचा आहे. 11वा दिवा लागतो घराच्या दक्षिण दिशेला, मुख्य दाराजवळचा दक्षिण दिशेला हा दिवा लागला गेला पाहिजे. 12वा दिवा कुठल्याही घराबाहेर पाण्याचं जे काही स्थान आहे, थोडक्यात नदी काठी किंवा विहिरीच्या जवळ सुद्धा हा दिवा आपण लावायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये तेलाचा दिवा असेल, याच्यामध्ये पिवळ्या रंगाच्या अक्षदा म्हणजे अक्षदांना थोडी हळद लावायची आणि चिमूटभर अक्षदा त्या दिव्यामध्ये टाकून आपण हा दिवा नदीकाठी लावणार आहोत, ज्याला गंगा स्मरण असं म्हटलं जातं. त्यानंतर 13वा दिवा लागतो आपल्या तिजोरी समोर. जिथे आपण कॅश ठेवतो, जिथे सोनं ठेवतो, जिथे पैसा ठेवतो, त्या ठिकाणी हा 13वा दिवा लागेल. त्या दिव्यामध्ये हा दिवा तेलाचा असेल, त्या दिव्यामध्ये थोडंसं केसर आणि ₹1 सिक्का या पद्धतीने आपण धनत्रयोदशीच्या सायंकाळी हे 13 दीप प्रज्वलित करायचे आहे. दिव्यामध्ये जवळपास तुम्ही सगळ्याच दिव्यामध्ये जर एक-एक शिक्के टाकले तरीही चालेल. नंतर ते शिक्के घेऊन आपण एकत्रित शिक्के घेऊन ते दान केले गेले पाहिजे. यमदेवतेचा दिवा घरात कधीही लावू नका. हे लक्षात घ्या. यमदेवतेचा दिवा घरात लागत नाही, घराबाहेरच लागतो. धन्वंतरी देवतेचा जप सुद्धा आपल्याला या दिवशी करायचा आहे. ओम धन्वंतराय नमः, ओम धन्वंतराय नमः असा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि कुबेर देवतेच्या पूजेमध्ये आपल्याला ओम श्री वित्तेश्वराय नमः,
ओम श्री वित्तेश्वराय नमः हा जप सुद्धा आपण सतत करू शकतो किंवा ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री यक्षराजाय नमः. कुबेर देवतेचे अनेक नावं आहेत. धन्वंतरी देवतेसहित कुबेर देवता आणि माता महालक्ष्मीचं पूजन सुद्धा आपण आपल्या वास्तूमध्ये अवश्य करावं. धन्वंतरी, धनतेरस या दिवशी प्रदोष येतो. हा आपल्याला मिळालेला दुग्ध शर्करा योग आहे. या दिवशी प्रदोष आहे आणि प्रदोष काळामध्ये आपण धन्वंतरी देवता, माता महालक्ष्मी, कुबेर देवता आणि देवादिदेव महादेवांचे जर पूजन केले, तर आपल्या आयुष्यामध्ये रोजच दिवाळी साजरी करण्याचा योग आपल्याला नक्कीच येणार आहे. प्रदोषसाठी आपण या दिवशी महादेवांना डाळिंबाच्या रसाने जर अभिषेक केला, तर तो अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या दिवशी जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती हवी असेल, तर उसाचा रस किंवा डाळिंबाच्या दाण्यांच्या रसाने अभिषेक करणं गरजेचे राहील. ओम रुद्राय नमः, ओम रुद्राय नमः या मंत्राचा अधिकाधिक जप करा. नुकतेच राहू केतूचं राशी बदल परिवर्तन झालेलं आहे आणि प्रदोष काळामध्ये राहू केतू प्रत्यक्ष शिवाला शरण असतात. आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल जर आपल्याला करून घ्यायचे असतील, तर नक्कीच आपण प्रदोष काळामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शुद्ध तुपाचा दिवे किमान 3 किंवा 5 लावा. छान ते मंदिर सुशोभित करा, मंदिरामध्ये रोषणाई करा आणि महादेवाचं ध्यान करत बसा. अतिशय सुंदर असा धनत्रयोदशीचा योग आपल्याला लाभलेला आहे. शिव उपासक जे आहेत, त्या शिव उपासकांनी या दिवशी रुद्राभिषेक केला, तरीही तो फायद्याचाच ठरणार आहे. आपल्या सर्वांना या दीपावलीच्या, धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा देत हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर याच्यासाठी करा, की आपल्या सुद्धा आयुष्यातले प्रश्न हळू सुटत जात आहेत. इतरांचे सुद्धा सुटले पाहिजे. इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण असाच आनंद आणि छोटे-छोटे उपाय सहज करता आले पाहिजे. धण्यांची त्या दिवशी तुम्ही घरामध्ये आणलेले धणे जे आहेत, ते दुसऱ्या दिवशी कुंडीमध्ये त्याची लावण करा आणि छान त्याची जोपासना करा. त्यासोबतच हॅपी राहा, घरामध्ये आनंदी वातावरण ठेवा, सकारात्मक राहा. लक्ष्मी पूजनाचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्या समोर येणार आहे. तसेच गुरु द्वादशी सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी आहे. अतिशय सुवर्ण योग आपल्याला शुक्रवारचा मिळत आहे. जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये गुरु द्वादशी बद्दल माहिती. तोपर्यंत हॅपी राहा, आनंदी राहा, सकारात्मक राहा. जय शंकर दत्तगुरु.